ते सकारात्मक आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचंय त्यांनी यावं. आता कालच मला रिपब्लिकन पक्षातल्या एका प्रमुख गटाचा संपर्क त्यांनी केला की आम्हालाही या प्रवाहात यायचं आहे मराठी म्हणून. आता मी त्याच्याविषयी लगेच फोड करणार नाही, पण प्रमुख या चळवळीतले जे नेते आहेत त्याने सांगितलं की आम्हालाही तुम्ही या प्रवाहात सामील करून घ्या. जर 2 ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील तर आमच्या सरकारना सुद्धा मागे राहता येणार नाही. जसं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेतला, पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीनं रिपब्लिकन म्हणजे आंबेडकरी चळवळीतले अनेक प्रमुख लोक आता संपर्क करायला लागलेले आहेत. कारण प्रत्येकाला वाटतं की आम्ही मराठी आहोत आणि मराठी म्हणून या मुंबईवरती आपला ठसा हा कायम राहिला पाहिजे. नाही पण राऊत साहेब तुम्ही म्हणतात की हे 2 नेतेच ठरवतील, हे 2 नेतेच भेटतील, हे 2 नेतेच आता मुंबईत नाहीयेत, त्यामुळे मला जेव्हा ते येतील बघा ते मुंबईत आहेत की नाही त्याच्याविषयी तुमच्याकडे फार जास्त माहिती आहे. नाही नाही उद्धव आम्ही ठाकरे तर नाहीयेत. आम्ही त्यांच्या इतके जवळ असून अजून आम्हाला माझ्याकडे माहिती नाहीये. मी त्यांना आता भेटायला जातोय, माननीय उद्धव ठाकरे साहेबांना. त्यांची माझी आता अपॉइंटमेंट आहे थोड्या वेळाने. आम्ही भेटतोय, सकाळीच त्यांची माझी चर्चा झाली. म्हणजे तुम्हाला लंडनला जावं लागेल. बरं का? तर बघू ना त्यात काय झालं. 2 नेत्यांना जर 2 नेते कसले 2 भाऊ जर भेटणार असतील ते भेटू द्या की. आम्ही त्यांच्याबरोबर असू ना. आम्ही कुठे जातोय? मी तर दोन्ही घरचा पाहुणा आहे. हे गमतीने घ्या. नाही मग त्यासाठी तुम्हाला कॅफेतही जावं लागणार. बघा तुम्ही सतत शिवतीर्थाचं माननीय कॅफे, कॅफे बघा करता. माननीय उद्धव ठाकरे काय किंवा आम्ही काय किंवा राज ठाकरे काय, हे सगळे आम्ही बराच काळ एकत्र राहिलेली माणसं आहोत. बराच मोठा कालखंड आम्ही एकत्र घालवलेला आहे. राज ठाकरे यांचे वडील जे आहेत माननीय श्रीकांत ठाकरे संगीतकार, त्यांच्यानी माझं तर अत्यंत जिव्हाळ्याचं नातं, सगळ्यांशीच नातं आहे ना. राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले तरी पण भावनेचा ओलावा असतो आणि तो असायला काहीच हरकत नाही. आम्ही राजकीय दृष्ट्या किती भांडत राहिलो. शरद पवारांशी भांडत राहिलो, पण ओलावा राहिला, आजही आहे. तुम्हाला राजकारणामध्ये कटुताच पाहिजे का? महाराष्ट्रात नको. महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता आणि विष हे भारतीय जनता पक्षाने निर्माण केलं. नाहीतर महाराष्ट्र असा कधीच नव्हता. ओठात एक आणि पोटात दुसरं वगैरे असा महाराष्ट्र आपलं हे राज्य मराठी माणसाचं कधीच नव्हतं. आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून पाहिलेलं आहे. आम्ही यशवंतराव चव्हाणांचा आत्मा अंतरंग समजून घेतलं. फार शेवटच्या काळामध्ये चव्हाण साहेबांना आम्ही भेटलो. आम्ही त्यांच्यासारख्या टुलेजंग माणसाला भेटण्याची संधी आम्हाला त्या काळात मिळाली. पण राऊत साहेब जर असं असेल तर शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र यायचे असतील तर तसंही कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नसावं. कोणी म्हटलं का पोटात दुखतंय? त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, बारामती प्रतिष्ठान आहे, विद्या प्रतिष्ठान आहे, रयत